भीमा नदीपात्रातून नियमबाह्य वाळू उपसा, लाखोंचा महसूल बुडवला, बहुजन हक्क अभियान आक्रमक. सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील भंडार कवठे व खानापूर शिवारातील भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून JCB, पोकलेन आणि अवजड हायवा ट्रकच्या साह्याने हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने केला आहे. संघटनेने तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने केवळ ठराविक वेळेत व मनुष्यबळाच्या साह्याने वाळू उपसा करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात यंत्रांचा वापर करून प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक वाळू उपसा करून शासनाची आर्थिक फसवणूक सुरू आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. या प्रकरणी संबंधित वाळू ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करावी. तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे. आंदोलनाचा इशारा. याबाबत तातडीने पावले न उचलल्यास बहुजन हक्क अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहन थळंगे, दक्षिण तालुका अध्यक्ष सचिन फडतरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने मोहन चंद्रशेखर थळंगे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने आम्ही 26/5/2026 रोजी अप्पर तहसील कार्यालय हद्दी अंतर्गत भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खननबाबत तक्रार दिलेली आहे. तरी शासनाने नेमून दिलेला वेळ मर्यादा व वाहतूक नियम व प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन केल्याबाबतची आम्ही तक्रार माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी व अप्पर तहसीलदार, विभागीय अधिकारी, प्रांत RTO या सर्व मेहरबान साहेबांना आम्ही ती तक्रार देण्यात आलेली होती. तरी त्या तक्रारीच्या अनुषंगाने 7 दिवसाच्या आत कारवाईचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडून. तरी नमस्कार, मी सचिन घनश्याम फडतरे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष. मौजे, भंडारकवठा आणि खानापूर या हद्दीतून बेसुमार अवैध वाळू तस्करी चालू आहे. त्या संदर्भात आम्ही मेहरबान जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रांत अधिकारी यांना आम्ही आमच्या संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे की शासनाचा नियम डावलून, शासनाच्या नियमाला बगल देऊन जे वाळू माफिया आहेत ते वाळू माफिया अवैध उत्खनन करत आहेत. की शासनाचा जो नियम आहे, जी नियमावली आहे त्यामध्ये असं आलं की बाबा 6 ते 6 वाळू उत्खनन करणे, 6 ते 6 वाहतूक करणे आणि नदीपात्रातून ट्रॅक्टर आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने वाळू वर काढून टाकणे, हे पूर्ण नियम डावलून आज तुम्ही पाहताय तर नदीमध्ये पोकलेन यारी नावाचं एक यंत्र आहे वाळू काढण्याचं. ते यंत्र JCB आणि मोठ्या हायवा नदीतून भरून वर काढतात आणि वरून तस्करी करतात. तर ही तस्करी थांबण्यासाठी आम्ही मेहरबान साहेबांना संबंधितांना पत्र दिलेलं आहे. पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की बाबा 10 दिवसाच्या आत आम्हाला लेखी अवगत करावे, अन्यथा कारवाई जरी नाही झाली तर 10 दिवसानंतर आम्ही संघटनेच्या मार्फत उग्र असं आंदोलन करणार आहे.